ऊसतोड मजुरांची काय स्थिती असते हे महाराष्ट्रापासून लपून राहिलेलं नाही, पण दुःख कवटाळून बसण्यापेक्षा या ऊसतोड मजुराने मेहनत केली आहे आणि त्याचं फळ आता या शेतकऱ्याला मिळतंय। पंढरपूरच्या सोपान शिंगाडे यांनी आपल्या शेतात डाळिंब पिकवलंय आणि या डाळिंबाला आता थेट परदेशातून मागणी आली आहे आणि यातून शिंगाडे यांनी लाखो रुपयांचा नफा कमावलाय। सोपान शिंगाडे पंढरपूरच्या सांगोला तालुक्याच्या गौडवाडी गावचे रहिवासी। शिंगाडे कोणे एकेकाळी ऊसतोड मजूर होते, पण त्यांनी पिकवलेली डाळिंबाची ही बाग पाहून यावर विश्वासच बसणार नाही की ते कोणे एकेकाळी मजूर होते। गौडवाडी हा तसा दुष्काळी भाग, रोजगार आणि काम शोधण्यासाठी इथले लोक बाहेरगावी जातात, पण या भागात टेंभू उपसा सिंचनचं पाणी आलं आणि काही शेतकऱ्यांचं नशीबच बदललं। त्यापैकी एक म्हणजे सोपान शिंगाडे। शिंगाडे यांनी खडकाळ माळ रानावर डाळिंब शेती फुलवली आहे। आज 20 एकर क्षेत्रावर शिंगाडे यांची डाळिंब बाग आहे। सध्या 8 एकरावरील डाळिंबाची काढणी सुरू आहे। वजन, आकार, रंग आणि चव अशी विविध गुणवैशिष्ट्ये असलेले त्यांचे डाळिंब युरोपात निर्यात झालेत। माझं नाव सोपान मारुती शिंगाडे, राहणार गौडवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। ही शेती घेताना इथं काही सुद्धा नव्हतं। अक्षल्या माळाव कुसळ उगवत होते, मग आम्ही घेऊन JCBनं मशीननं फोडून इथं तलावातलं बुद्याळ तलावातलं पाणी आणून शेती केलेली आहे। नंतर इथं काय केलं, त्यातनं शेती करून आम्ही ऊसतोडीचा पहिला धंदा होता। ऊसतोडी करून ही शेती आम्ही घेतलेली आहे आणि अधिक डाळिंबाचं उत्पन्न असं करून डाळिंब आम्ही पिकवलेला आहे। किती एकर डाळिंब आहे? आता डाळिंब सध्या आपलं जवळजवळ 8 एकर आहे। आता निघतो कुठं जातो? आता हे आपला युरोपला चालू आहे, युरोप चालू आहे। किती टन गेला? आता आपला जवळजवळ ह्यात 40 टन जातोय। 16 झाड आहे। काय रेट मिळाला? आपणाला 125 रुपये रेट मिळाला। शिंगाडे यांच्या डाळिंबाला प्रति किलो 125 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला। एकाच वेळी 40 टन डाळिंब युरोपात निर्यात झालेत। यातून शिंगाडे यांना सुमारे 50 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय। लागवडीपासून ते फळ धारणेपर्यंत शिंगाडे यांनी बागेचं योग्य व्यवस्थापन केलं होतं। त्यामुळे शिंगाडे यांची डाळिंबाची बाग फुलली आणि हे डाळिंब आता युरोपात जाणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।